दिवाळी, दसरा यांसारखाच आणखी एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत. हा सण दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मग काय, मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूचे कार्यक्रम चालू होतात. हळदी कुंकू म्हटलं तर सुवासिनीला वाण काय द्यावं हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. चला तर मग आपण थोडं मार्केटमध्ये जाऊया आणि मार्केटमध्ये काय प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते पाहूया. कुंकू सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा वापर पूर्वीपासूनच प्रत्येक शुभ कार्यात केला जातोय आणि पुढेही त्याचा वापर होतच राहणार आहे. पूर्वी 2 कप्प्याचा डब्बा म्हणजे हळदी कुंकूचा डब्बा, पण आता तोच साधा डब्बा वेगळ्या डिझाईन्समध्ये मार्केटमध्ये कमी प्राइसमध्ये मिळतोय. त्यामुळे हळदी कुंकूसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण याचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर हळदी कुंकू हा दरवर्षी केला जातो. त्यामुळे गेल्या वर्षी समजा आपण हा हळदी कुंकूचाच डब्बा वाण म्हणून दिला असेल तर नेक्स्ट इयरला आपण काहीतरी वेगळं देण्याचा विचार करतो. कारण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मार्केटमध्ये डब्बे मिळत असले तरी त्याचा वापर तर सेम आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या वर्षीही आपल्याला हळदी कुंकूच ठेवावं लागणार आहे. दुसरं काही आपण ठेवू शकत नाही किंवा दुसरं काही त्याचा वापर होऊ शकत नाही वेगळ्या पद्धतीने. मग आपण काहीतरी दुसरं घेण्याचा विचार करतो, जसं की हे साडी पिन, बांगड्या असे स्वीट अँड स्मॉल प्रोडक्ट छान वाटतात आणि आवडतातही. पण एखादी नवीन नवरी असेल तर तिची ओटी भरायची असेल तर आपण हे छोटंसं प्रोडक्ट नाही देऊ शकत. तर पण त्याचबरोबर एखादं ब्लाऊज पीस घेतलं आणि हे स्वीट अँड स्मॉल प्रोडक्ट असं ओटी तयार केली छान आणि ती जर का दिली तर घेणारालाही आवडेल आणि आपल्याला देणाऱ्यालाही छान वाटेल की आपण काहीतरी छान असं वाण समोरच्याला दिलेलं आहे. हॅलो, नमस्कार. वाण काय देऊ हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ब्लाऊज पीसचा वापर करून छान अशी ओटी तयार केली जे आपण वाण म्हणून देऊ शकतो, जे समोरच्यालाही आवडेल. वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये बऱ्याचदा फण्या, प्लास्टिक डबे, डिशेस, चमचे यांसारख्या वस्तू दिल्या जातात. त्यामुळे आधीच प्लास्टिकचा कचरा त्यात अजून भर. प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणाला घातक ठरणारा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूही सात्विक असाव्यात, त्याचा वापर पुरेपूर होईल, त्याचबरोबर मातीमध्ये त्या वस्तू सहज मिसळल्या जाईल असं वाण आपण देऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा. त्यातील ऑलच्या ऑप्शनला सिलेक्ट करा म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बाय.